ठीक है सलीम अरे डालो समाज नौका वादळातली समाज नौका किनारी लावेल सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते माजी आयुक्त मुंबई महानगरपालिका निवृत्त संज्ञ अधिकारी चेअरमन पर्यावरण समाधान प्राधिकरण महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री आदरणीय विजयजी नाटे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरात आदरणीय नाटे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। संजय भोसले आपल्या कार्यकर्त्यांना विनंती, आपण व्यासपीठाची तयारी करून घ्या। या ठिकाणी मी आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढे गर्दी करू नका, कृपया ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घ्या। आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। कार्यक्रमाला पहिलाच उशीर झालेला आहे। जे समोर मध्यभागी जे पदाधिकारी कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती, आपण त्या ठिकाणी मध्ये उभे राहू नये, कृपया प्लीज। कृपया आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती, मध्ये जे लोक उभे आहेत त्यांना कृपया बसून घेण्याची व्यवस्था करावी। आपण या ठिकाणी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। अनेक आसनांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, कोणाची गैरसोय होणार नाही याची आपण या ठिकाणी काळजी घेत आहोत। कृपया जे मान्यवर या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी उपस्थित झालेले आहेत अशा सर्व मान्यवरांना बसण्याची व्यवस्था कृपया आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करावी आणि व्यासपीठ
कृपया प्रवेशद्वारावर जे मान्यवर उभे आहे त्यांना विनंती, आपण आसनावर या ठिकाणी बसून घ्यावं. आणि जे मान्यवर या ठिकाणी समोर उभे आहेत त्यांना विनंती, आपल्या मागे बरेचसे लोक बसलेली आहेत, आपण त्या ठिकाणी मध्ये उभे राहू नये, एक साईडला उभं राहावं. संजय सोफा पुढे घ्या. कृपया या ठिकाणी डेकोरेटरचे कामगार या ठिकाणी उपस्थित त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण या ठिकाणी लगेचच आसनांची व्यवस्था या ठिकाणी व्यासपीठावर करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं जाहीर भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याचं आयोजन शिवसेनेचे उपनेते माननीय श्री विजय नाहटा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कामाचा झपाटा सुरू आहे आणि साहेबांच्या या कार्याला प्रभावित होऊन महाराष्ट्रातील अनेक पक्षातील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आणि आज सुद्धा या ठिकाणी नवी मुंबईमध्ये हा भव्य असा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. यामध्ये समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सलीम मुल्ला साहेब आणि यांच्या सर्व सहकार्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे अब्दुल शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे एम.एच. खान साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या ठिकाणी अनेक मान्यवर सन्माननीय पदाधिकारी जागा पाहिजे. त्याचप्रमाणे जर अजून कमी एम.एच. खान साहेब आणि फैजान दर्जी, गुरमीत सिंह सोनोटा अशा अनेक मान्यवर, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब गटाचे वाशिम विभागातील शिवसेनेचे युवा प्रमुख ज्योतिराव भालेकर व त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे सानपाड विभागाचे शिरीष पाटील, शिवसेना विभाग प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी, जुनगर विभागाचे शरद विभाग प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी, तुर्भा विभागातील अतिश घरत उपशहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या ठिकाणी अनेक मान्यवरांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे. देवळी विभागातून सुद्धा शिवसेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, महिला आघाडी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आपल्या शिवसेना मूळ पक्षामध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे नेहरू विभागातील युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेमधील अनेक सन्माननीय युवा सैनिक, युवा पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी आपल्या या पक्षप्रवेश त्यांचा या ठिकाणी होणार आहे. अनेक आपल्या विभागातील मंडळांच्या सुद्धा पदाधिकारी, सभासद हे सुद्धा या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये मूळ शिवसेनेमध्ये येणार आहे. आणि या ठिकाणी शिवसेना पक्षाचे सन्माननीय सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि आता लगेचच या ठिकाणी आपण या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी सुरुवात करणार आहोत. यामध्ये शिवसेना उपनेते
माजी आयुक्त चेअरमन पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्यमंत्री दर्जा आदरणीय विजय नाटा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत अंगोटे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामाशेठ वाघमारे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मिलिंद सुरेराव, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक सिंग, उत्तर भारतीय शिवसेना नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष कमलेशजी वर्मा, शिवसेनेचे शहर प्रमुख विजयजी माने, शिवसेना सहसंप्रमुख नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार, अनेक मान्यवर या ठिकाणी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी लगेचच या पक्षप्रवेश सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। तर तू या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते तुमच्या आमचे सर्वांचे लाडके माननीय श्री विजय नाटा साहेब शिवसेना उपनेते यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर असण्यास व्हावं। आदरणीय विजय नाटा साहेबांना विनंती, आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। त्यांच्याबरोबर समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सलीम मुला साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावर असण्यास व्हावं। शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांतजी अंगोटे साहेब, उपजिल्हा प्रमुख रामाशेठ वाघमारे, शिवसेना जिल्हा संघटक माजी विरोधी पक्षनेते आदरणीय सरोजताई पाटील, नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार, काय झालं तर तुझ्या त्यांना प्रोटोकॉल प्रमाणे बसाय। उपजिल्हा प्रमुख दीपकजी सिंग ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी केला जातो अशाच मान्यवरांनी व्यासपीठावर यावं। उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत। उपजिल्हा संघटिका मधुमती हरमाळकर, त्याप्रमाणे विधानसभा संघटिका ज्योतिताई चिवे आणि उपजिल्हा संघटिका मनीषाताई गिरक, विभाग प्रमुख शिरीष पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं। आदरणीय एमएनजी खान साहेब यांना विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावर यावं। अब्दुल शेख यांना सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावर यावं। सिद्धार्थ साळवी यांना सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावर यावं। ज्योतिराम भालेकर यांना सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावर यावं। या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचं नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं हार्दिक स्वागत। आपण प्रथमतः आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। माननीय श्री विजय नाटा साहेब त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण प्रथमतः या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी यावं। आदरणीय विजय नाटा साहेब, नवी मुंबई जिल्हा संघटिका सरोजताई पाटील, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सलीमजी मुल्ला, सर्व उपजिल्हा प्रमुख यांना सर्वांना विनंती, आपण छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी आदरणीय विजय नाटा साहेब पुष्पहार अर्पण केले आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सलीम मुल्ला
समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्षांना विनंती करतो आपण पुष्पहार अर्पण करावा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यानंतर हिंदू सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आदरणीय जिल्हा संघटिका सरुताई पाटील यांना विनंती करतो आपण पुष्पहार अर्पण करावा. त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस सुद्धा या ठिकाणी एम.एच. खान साहेब यांना विनंती आपण पुष्पहार अर्पण करावा. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर अस्वस्थ व्हावं. प्रवेशद्वारावर अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आपण ज्या ठिकाणी आसन खाली असतील त्या ठिकाणी बसून घ्यावं. त्यानंतर आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रथमतः पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. माननीय श्री विजय नाटा साहेब शिवसेना उपनेते, माजी आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका, निवृत्त संध्या अधिकारी, चेअरमन पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्यमंत्री दर्जा यांचे स्वागत. या विभागाचे सहसंप्रमुख संजयजी भोसले यांना मी विनंती करतो शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय नाटा साहेब यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय नाटा साहेबांचं स्वागत करावं. आपल्या सर्वांना कल्पना आहे सशक्त नवी मुंबईचे नेतृत्व, नवी मुंबई महापाचे माजी कर्तव्य आयुक्त म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली जबाबदारी स्वीकारली होती आणि नवी मुंबईमध्ये अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. यानंतर नवी मुंबई शिवसेनेच्या जिल्हा संघटिका आदरणीय सरस्ताई पाटील यांचा या ठिकाणी स्वागत होत आहे. उपजिल्हा संघटिका मधुमती हरमळकर यांना विनंती आपण आदरणीय सरस्ताई पाटील यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर्वांनी टाळी स्वागत करावं. समाजवादी पार्टीचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सलीम मुल्ला साहेब यांचे या ठिकाणी स्वागत केले आहे. शिवसेनेचे उपप्रमुख संतोषजी मोरे यांना विनंती आपण आदरणीय सलीमजी मुल्ला साहेब यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य आदरणीय सईद खान साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सईद खान साहेब यांचं नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने हार्दिक स्वागत. आदरणीय सईद खान साहेबांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय सईद खान साहेब प्रदेशाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य यांचं नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आदरणीय सलीम खान साहेब राहिल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य आदरणीय सईद खान साहेब यांचं स्वागत. आपल्या नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे उपप्रमुख विजयजी शिंदे यांना विनंती करतो की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सईद खान साहेब यांचं स्वागत करावं.
त्यानंतर आज आपल्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय चंद्रकांत अगोंडे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे। आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनायक नाईक यांना विनंती करतो की आपण चंद्रकांतजी अगोंडे साहेब यांचं स्वागत करावं। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामाशेठ वाघमारे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोषजी पाटील यांना विनंती आपण रामाशेठ वाघमारे साहेब यांचं स्वागत करावं। कृपया संजयजी घ्या लवकर घ्या। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मिलिंदजी सुरेराव यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। दिलीप जोडकर शिवसेना शाखा प्रमुख यांना विनंती आपण त्या ठिकाणी मिलिंद सुरेराव सुद्धा यांचं स्वागत करावं। उत्तर जिल्हा प्रमुख दीपक सिंग यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। आदरणीय निनाद कदम साहेब यांना उपविभाग यांना विनंती आपण दीपक सिंग यांचं स्वागत करावं। या ठिकाणी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं सर्वांचं शब्द सुखाने स्वागत करतो आणि या ठिकाणी एम खान साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। सचिन मोरे शिवसेनेचे पदाधिकारी यांना विनंती एम खान साहेब यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला महत्वाचे आहे, पण उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी वेळावरती सत्कार करत नाही, पण शब्द सुखाने त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करत आहोत। या ठिकाणी शिवसेनेचे शहर प्रमुख विजयजी माने यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रस्तावित करावे। विजयजी माने साहेब या ठिकाणी आरपीआयचे नवी मुंबईचे नेते, आंबेडकर चळवळीचे नवी मुंबईचे नेते सिद्धार्थ साळवी साहेब यांचं या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसमोर प्रवेश होत आहे। आदरणीय साळवी साहेबांचा शिवसेनेमध्ये आज पक्षप्रवेश आहे, त्यांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं। आपलं नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं मनापासून स्वागत। साळवी साहेबांवर आल्या सर्व मान्यवरांना विनंती आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घ्यावं। कृपया साळवी साहेबांना विनंती आपण व्यासपीठावर या। आंबेडकर चळवळीचे नवी मुंबईचे नेते आदरणीय सिद्धार्थ साळवी साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। आपल्या या विभागातील शाखा प्रमुख सचिन पाटील यांना विनंती आपण सिद्धार्थ साळवी साहेब यांचं स्वागत करावं। गौरव उपशाखा प्रमुख गौरव शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आदरणीय साळवी साहेबांचं स्वागत करत आहोत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन।
या ठिकाणी आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती, आपण खाली आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी बसून घ्यावं, प्रवेशद्वारावर गर्दी करू नये। यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख विजयजी माने यांना विनंती करतो, आपण थोडक्यामध्ये आपल्या ठिकाणी प्रास्ताविक सादर करावं। विजयजी माने। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आजन चालू महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना अभिवादन करून, हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना वंदन करून, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेकडो मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा, शिवसेना उभाटा गटाच्या वाशी ते बेलापूरपर्यंत सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकाऱ्यांचा, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, विविध समाजातील पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश केला जातोय। ते असे नवी मुंबईचे शिवसेनेचे उपनेते, माजी आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका कोकण आयुक्त, चेअरमन पर्यावरण सभागार, महाराष्ट्र राज्यमंत्री दर्जा यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 दिवसापासून ही सर्व प्रक्रिया चालू आहे। प्रथमतः ज्या ज्या लोकांनी शिवसेना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, शिवसेना उपनेते विजयजी नाटा साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, प्रथमतः शिवसेना नवी मुंबईच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत। या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य सन्माननीय सईद खान यांचं पण हार्दिक स्वागत। तसेच सन्माननीय व्यासपीठ व गेल्या 4 दिवस नेरूळ पूर्व असेल, पश्चिम असेल, या विभागातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या कार्यक्रमाला यश आलं म्हणून त्या पण पदाधिकाऱ्यांचा हार्दिक आभार। सर्व पत्रकार बंधूंना, खान साहेबांना पण आम्हाला सांगायचा अभिमान वाटतो की एक सुशिक्षित व्यक्तिमत्व कसं असतं, समाजाच्या पलीकडे काम करणारं हे नेतृत्व आहे, त्याचं उदाहरण आहे नाटा साहेब। कारण प्रत्येक जातीचा, धर्माचा, पक्षाचा व्यक्ती हा फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जसे एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर भरोसा आहे, तसाच नवी मुंबईमध्ये शिवसेना उपनेते विजय नाटा साहेब यांच्यावर भरोसा ठेवून सर्व पदाधिकारी, हजारो पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। म्हणून नाटा साहेब, आपल्याला विनंती आहे की तुमच्यासारखं नेतृत्व शिंदे साहेबांवर काम करता वेळी आज असंख्य कार्यकर्ते तुमच्यामध्ये सहभागी होऊन काम करतात। आम्हाला पण गर्व आहे, कारण आमच्या आयुष्यामध्ये ज्या शिवसेना प्रमुखांनी 80% समाजसेवा, 20% राजकारण म्हणून जे आम्हाला सुरुवात केली, त्याचाच वसा धरून तुम्ही आज नवी मुंबईमध्ये काम करताय। या ठिकाणी कुठली निवडणूक नाही, कुठला उमेदवार नाही, पण गेल्या 1-1.5 महिन्यापासून या नवी मुंबईमध्ये जो भगवा झंझावत चाललाय त्याचं ज्वलंत उदाहरण, त्याच्या मागचा कर्तव्य दक्ष अधिकारी किंवा शिवसेनेचा उपनेता म्हणून विजय नाटा काम करतात। आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो, शेवटी सत्ता आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 24/7 काम करतात। सकाळी 10 वाजता वर्षा असेल तर रात्री 12 वाजता नाशिक असतील तर दुसऱ्या दिवशी ठाण्याला असतील, असे मुख्यमंत्री मिळाले। पण आम्हाला अभिमान आहे तो शिवसेना उपनेते विजय नाटा साहेब, त्या दिवशी तुमचा वाढदिवस केला, हजारो लोक या ठिकाणी सहभागी झाली आणि म्हणून नाटा साहेब शिवसेना नवी मुंबईच्या वतीने आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो आणि तुमचं पण या ठिकाणी शिवसेना नवी मुंबईच्या वतीने हार्दिक स्वागत। आणि ज्या ज्या लोकांनी शिवसेनेमध्ये
नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर भरोसा ठेवून व उपनेते विजय नाटा साहेब यांच्यावर भरोसा ठेवून तुम्हाला न्याय मिळेल याच्यावर राहणार नाही. सर्व पदाधिकारी ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माने साहेब. यानंतर ज्यांचा आज आपल्या या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश आहे ते आंबेडकर चळवळीचे नेते आदरणीय सिद्धार्थ साळवी यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र, क्रांतिकारी जय भीम. कारण इतिहास हा जागा तंतोतंत आहे. इतिहास हा जागा तंतोतंत आहे. त्या रायगडाच्या किल्ल्यावर तो मूर्तिमंत आहे. अरे मोहरा स्वराज्याचा तो जातिवंत आहे. आणि शिवाजी राजांमुळेच हा महाराष्ट्र जिवंत आहे. हा महाराष्ट्र जिवंत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनं विचारांना त्रिवार अभिवादन करून मंचकावर शिवसेनेचे तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय नरेंद्र मस्के साहेब आलेले नाहीये. तुमच्या आमच्या हाकेला धावणारे आणि खरोखर ज्यांच्यावरती मी अत्यंत विश्वास टाकला की एक देव माणूस म्हणून मी त्यांना पदवी दिलेली आहे असे उपनेते विजयजी नाटा साहेब. त्यांच्या वाढदिवसासाठी मी गावी होतो, परंतु मी सप्रेम भेट आणलेली आहे ती मी बोलल्यानंतर देणारच आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख चौगुले साहेब, त्याचप्रमाणे किशोरजी पाटकर साहेब, त्याचप्रमाणे आम्हाला खऱ्या अर्थानं परिवर्तन जे घडवलं ते विजयजी माने साहेब, घोडेकर साहेब, माझे अत्यंत जवळचे उपजिल्हा प्रमुख मिलिंदजी सूर्यराव, तमाम शिवसैनिक नेतेगण, बंधू आणि भगिनींनो, आज शिवसेनेमध्ये मी प्रवेश का केला असं स्वाभाविकच तुमच्या मनामध्ये येणार आहे. कारण आज मी जवळजवळ 100-125 लोकांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. वाईट वाटतं कारण माझे कार्यक्रम शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी पाहिलेले आहेत. अत्यंत धूमधडाक्यात माझे कार्यक्रम असतात. कारण या आंबेडकरी समाजाने माझ्यावरती विश्वास टाकला. आज देखील आहे, तो उद्या देखील राहणार आहे. आमचे काही कार्यकर्ते बोधीगेला गेलेले आहेत, त्याच्यामुळं उपस्थित थोडीशी कमी आहे. परंतु हा शिवसेनेचा मार्ग मी का स्वीकारला त्याचं कारण महाराष्ट्राची शान म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. शब्दावर लक्ष द्या. मला वेळ कमी आहे, नंतर वेळ येणारच आहे. महाराष्ट्राची शान म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. बाळासाहेबांचा सन्मान म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. अरे झाले बहुसेनापती बापाच्या नावावरती, पण शिवसेनेचा खरा प्राण म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. एकनाथजी शिंदे साहेब. आणि म्हणून मी प्रवेश केला. आम्हाला विकास हवाय, कारण विकासाशिवाय हा गोरगरीब कधीही या प्रवाहामध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून वचनाला जागणारा मी तो नेता पाहिला. शिवसेनेमध्ये प्रवेश का केला तर वचनाला जागणारा मी एक नेता पाहिला. अरे स्वार्थाला कधी ना भाळला निस्वार्थी मुख्यमंत्री शिंदे साहेब मी पाहिला. शिंदे साहेब मी पाहिला. मला असं वाटतं की माझे शब्द पाठीमागेपर्यंत पोहोचत नाही. माझ्या प्रत्येक शब्दाला मी अत्यंत मेहनतीने लिहितो, बोलतो, ताकदीने बोलतो.
तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे, किमान टाळा तरी वाजल्या पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. बाळासाहेब म्हणायचे, बाळासाहेबांसारखं व्यक्तिमत्व नेतृत्व या भूतलावरती होणं नाही. बाळासाहेब म्हणायचे की ऋषी बनो, ज्ञानी बनो, जंगी बहादूर बनो. ऋषी बनो, ज्ञानी बनो, जंगी बहादूर बनो, अरे वीर बनो, क्रांतिकारी बनो. हे जमत नसेल, अरे भाई बनो, दुश्मन बनो, मगर सच्चा बनो. तुम्हें बालासाहब ठाकरे की कसम है यारो, किसी का चमचा मत बनो, किसी का चमचा मत बनो. या शिवसेनेमध्ये आमचे मुस्लिम भाई यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूं उनका, सईद भाई. आपके बारे में इतना ही कहूंगा कि सईफा कोई भी हो, सईफा म्हणजे आपल्या मराठीत भक्त म्हणतात, सईफा कोई भी हो मिस्ल मुसलमान हो नहीं सकता. अरे मुनाफिक को एहसास ईमा दो आलम पे हो नहीं सकता. अरे ना हो जिसके दिल में ताजिम सरकार है जो आलम की, अरे इबादत लाख कर ले वो सच्चा मुसलमान हो नहीं सकता. पण ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते सच्चा मुसलमान आहे. त्यांना विकास हवा आहे, आपली प्रगती आली आहे. आणि म्हणून आज नाटा साहेबांच्या रूपानं या नवी मुंबईचा कायापालट होऊ इच्छितोय. मला एवढंच म्हणायचं आहे की कार्यकर्ता जो महान, कार्य करतो जो मान. चौगुले साहेबांच्या हॉटेलमध्ये माझा भाऊ काम करतो, त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेल की कार्यकर्ता जो महान, कार्य करतो जो मान, कधी राहणार नाही तो माग. आणि म्हणूनच चौगुले साहेबांना म्हणतात शिवसेनेचा वाघ, शिवसेनेचा वाघ. आणि अशी चांगली आम्हाला दिशा देणारे हे नेतृत्व आमच्या समवेत आहे. आणि म्हणून या शिवसेनेमध्ये मी खऱ्या अर्थानं प्रवेश केलेला आहे. आज या ठिकाणी भले माझ्यावर 100-125 लोक आलेले आहेत, परंतु मोठा धमाका हा युवा सेनेचा होणार आहे. संघर्ष युवा प्रतिष्ठान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष माझा मुलगा प्रणय आहे. जवळजवळ 450 ते 500 युवक संघर्ष युवा प्रतिष्ठानमध्ये काम करतात, सामाजिक कार्यामध्ये असतात. आणि त्यांचा देखील प्रवेश नाटा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा लवकरच होणार आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. माझी एकच विनंती आहे, मी अत्यंत प्रामाणिकपणे नाटासाहेब या ठिकाणी शब्द देतो की या गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी मी तत्पर असेल. आज माझ्याकडे शाखा नाही, परंतु लवकरात लवकर शाखा निर्माण होईल. त्या शाखेमधून मी आपले प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. आणि एक सुशिक्षित कार्यकर्ता म्हणून आपली सेवा करण्यासाठी मी तत्पर असणार आहे. आणि खऱ्या अर्थानं हा जनसमुदाय जो जमलेला आहे, नाटा साहेबांच्या व्यक्तिमत्वामुळं आज जनतेला असं पारदर्शी व्यक्तिमत्व हवं असतं. त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कारण सत्तार त्यांचा हा निर्वाळा आहे. स्वभाव दमदार, आगळा, वेगळा पण निराळा आहे. स्वभाव त्यांचा आगळा, वेगळा, निराळा आहे. अहो सर्वांसाठी भाऊबंदीचा मणी त्यांच्या उमाळा आहे. आणि म्हणूनच नाटा साहेबांवर तुमचा आमचा जिव्हाळा आहे, तुमचा आमचा जिव्हाळा आहे. या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. जाता जाता एवढंच म्हणेन की साहेबांना विनंती आहे की आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांचे एक प्रशिक्षण शिबिर घ्यावं, कार्यकर्ता मेळावा घ्यावा, एकमेकांची ओळख व्हावी. हे लवकरात लवकर आपण कराल आणि आम्ही कामाला आमच्या सुरुवात करणार आहोत. जाता जाता एवढंच म्हणेन की परिवर्तनाच्या लढाईने जाता जाता एक शब्द देतो, हे जे परिवर्तन घडत आहे या परिवर्तनाच्या लढाईने या महाराष्ट्राची स्वप्ने उजळून टाकू. परिवर्तनाच्या
या लढाईने या महाराष्ट्राची स्वप्ने उधळून टाकू. तुमचे स्वप्न साकार करण्या बाळासाहेब आयुष्य सारे उधळून टाकू. आयुष्य सारे उधळून टाकू. या ठिकाणी तुर्तास मी रजा घेतो आणि आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार प्रकट करतो. आज माझ्या समवेत जे जे माझे सहकारी आलेले आहेत त्यांची नावं या ठिकाणी वाचली जातीलच. त्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि या ठिकाणी थांबून निरोप घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि नाथसाहेबांना एक सफल भेट मी देणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. फोटो काढतील तुम्ही घ्या, फोटो मिळेल तुम्हाला. या पहिले फोटो मिळेल. या ठिकाणी ज्यांनी आता प्रभावी विचार आपल्यासमोर मांडले ते आदरणीय सिद्धार्थ साळवी साहेब, शिवसेना उपनेते विजयजी नाटा साहेब यांना एक प्रतिमा भेटवस्तू देत आहेत. तो त्यांनी स्वीकार करावा. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. यानंतर जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी आदरणीय सलीम मुल्ला साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. आज आम्हाला इथं माननीय व्यासपीठ आणि नाटा साहेब, आमचे लाडके एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामगिरीला बघून आज मी आणि माझा पक्ष आज आम्ही शिवसेनामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. खरं म्हणजे आमचं मुख्य हेतू शिवसेनेमध्ये येण्याचा आहे ते नाटा साहेबांना बघून. नाटा साहेबांनी जी कामगिरी केलेली आहे, कोरोना काळामध्ये सर्व लोक घरात होती, पण जेव्हा मी नाटा साहेबांचं चेक केलं तेव्हा सगळे नाटा साहेब घरात न थांबता त्यांच्या सहकार्याबरोबर त्यांनी सगळं गोरगरिबांची कामं केली. त्यांना बघून मी आणि माझी पूर्ण टीम आम्ही समाजवादी पक्ष सोडून नाटा साहेबांबरोबर शिवसेनेमध्ये येत आहे. आणि आम्ही हीच अपेक्षा करतो की आम्ही ज्याप्रमाणे गोरगरिबांची कामं केली त्याचप्रमाणे यापुढेही नाटा साहेबांच्या आदेशानुसार आणि एकनाथ साहेबांच्या आदेशानुसार जे आम्हाला चांगलं होईल ते आम्ही सगळे काम करू. आणि आता जेव्हा अजान झाली तेव्हा सगळ्यांनी माईक बंद केला, तर ही आहे खरी संस्कृती. शिवाजी महाराजांनी ज्यावेळी जे काल चालवलं त्यावेळी जातपात न करता सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन आपलं मोठं साम्राज्य केलं. त्याचप्रमाणे आज जर कोण राजनीती करत असेल तर ती आहे शिवसेना आणि ती आहे एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय आमचे नाटा साहेब आणि इथं उपस्थित असलेले माननीय व्यासपीठ. मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि नाटा साहेब, माझी पूर्ण टीम इथं बसलेली आहे, ते सगळे तुमचे सगळ्यांची मिळण्यासाठी इंतजार करत आहेत. आणि आमचे महाराष्ट्र जे अध्यक्ष सई साहेब यांचा पण मी स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सलीम मुल्ला साहेब. यानंतर आपल्या मुंबईचे शिवसेनेची तोड, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका माजी विरोधी पक्ष नेत्या आदरणीय सरोजताई पाटील यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या स्त्रीने आम्हा शिक्षणाचा अधिकार दिला आम्हा महिलांना आणि तुमच्या समोर आज मी या व्यासपीठावर उपस्थित आहे अशा आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा करून आज पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित व्यासपीठावर आमचे सन्माननीय उपनेते विजयजी नाहटा साहेब, त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे सर्व उपजिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, सर्व महिला पदाधिकारी आणि ज्यांनी प्रवेश केलेला असे सर्व सन्माननीय मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व महिला बंधू भगिनी, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या राज्यामध्ये अनेक कामं चालू आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊनच आमचे सन्माननीय उपनेते विजयजी नाहटा साहेब काम करत आहेत नवी मुंबईमध्ये आणि त्यांनाच अगदी त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण बघत आहात आज एवढा मोठ्या लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खरंच ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे 22 तास काम करत आहेत आणि आज राज्याची प्रगती होत आहे। आज तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे, आज महिलांसाठी त्यांनी अनेक योजना आणलेल्या आहेत। खरं तर आज सर्व महिला भगिनी पक्षात प्रवेश करत आहेत म्हणून मुद्दामून मी आपल्याला आवर्जून सांगते, आज त्यांनी लेक लाडकी योजना आणलेली आहे। आपण बघताच आहात की मुलींचा दर किती कमी होत चाललेला आहे, परंतु लेक लाडकी योजनेमुळे आता मुलींचा दर वाढणार आहे आणि लेक लाडकी योजनामध्ये मुलींना 1,01,000चं मानधन मिळणार आहे, म्हणजे टप्प्याटप्प्याने तिला ते पैसे मिळणार आहेत। आणि तुम्ही बघितलं कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस होता, पण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुलींना इंजिनिअरिंग कॉलेज असू दे, डॉक्टरेट असू दे, तर तिथे शिक्षण फ्री करण्यात आलेलं आहे। ही किती मोठी सन्मानाची गोष्ट आम्हा महिलांसाठी आहे आणि खरोखर आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तुम्ही पाहतच आहात जसे मुख्यमंत्री साहेब काम करत आहेत तसे आमचे आदरणीय उपनेते विजयजी नाहटा साहेब काम करत आहेत आणि त्यांच्या प्रेरणेला अनुसरून आम्ही सर्व पदाधिकारी आज येथे काम करत आहोत। खरोखर ते देखील जात पात धर्म न बघता आज काम करत आहेत। खरं तर त्यांना शासन प्रशासन अनेक आज कोकण विभागीय आयुक्त ते होते आणि त्यांना अनेक अशा त्यांना मार्गदर्शनच्या त्यांच्यामुळेच आज आपण काम करत आहोत। त्यांना अनेक अशा गोष्टी माहिती आहेत। आज तुम्ही बघताय ते सगळ्या जाती धर्माचे लोकांसाठी काम करत आहेत आणि खरोखर नाहटा साहेब आज नाहटा साहेबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांचा वाढदिवस असताना त्यांनी आज एवढे कार्यक्रम राबवले, मग आरोग्य असेल शिक्षण असेल। आज तुम्हाला मी आनंदाने सांगू इच्छिते की महिलांमध्ये आज जर आपण पाहिलं तर सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण त्यांनी आरोग्य विभागाच्या मार्फत त्यांनी सर्व महिलांसाठी आज नवी मुंबईमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी कॅन्सर शिबिराचं आयोजन केलं होतं। म्हणजे ज्याप्रमाणे शिंदे साहेब आरोग्य असू दे, शिक्षण असू दे, औद्योगिक क्षेत्र असू दे, अनेक क्षेत्रामध्ये काम करतात, त्याचप्रमाणे आमचे नाहटा साहेब देखील आज नवी मुंबईमध्ये काम करत आहात आणि त्यांनाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहे। आज शिवसेनेमध्ये सर्व पदाधिकारी भाईसाहेब आपने यहाँ पर प्रवेश किया है, पण शिवसेनेचं कार्य किती महत्वाचं असतं। आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं असतं। आम्ही कधीच राजकारण न करता कामं करत असतो आणि तुम्हाला देखील माहिती आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री साहेबांचं काम बघून आज आपण पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी तुमचं सर्वांचं आभार मानते आणि अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते की तुम्ही असंच काम करत राहा आणि वेळोवेळी जे काय रंजले गाजले त्यांना सर्वांना मदत करत राहा आणि आमच्या शिवसेना पक्षाची संघटना वाढवत राहा अशा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सरुताई। आपण सतत आपण ज्यावेळेस या ठिकाणी लोकांसमोर आपलं म्हणणं मांडता त्यावेळेस खरोखर एक प्रभावी भाषण असं आणि उत्साही भाषण आपलं असतं, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद। या ठिकाणी
भारतीय जनता पार्टीच्या नवी मुंबईमधून सामाजिक कार्यकर्ते प्रदीप एन सचदे हे सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी उपस्थित झालेले आहेत. कृपया प्रदीप सचदे यांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. प्रदीपजी सचदे आणि त्यांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. यानंतर आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात. ते प्रदेशाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य आदरणीय सईद खान साहेबांना विनंती, आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे नेते महाराष्ट्राचे उपनेते शिवसेनाचे नाटा साहेब, शिवसेनाचे सगळे आमचे जिल्हा प्रमुख, आमचे महिला सगळे शिवसेनाचे नेते, आमचे शिवसेनाचे उपनेते, सर्वच आमचे शिवसेनाचे शहर प्रमुख, विभाग प्रमुख, सन्माननीय व्यासपीठ, आज जे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम आहे, त्यांच्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत करत आहे महाराष्ट्रात. माझी तो वय खूप कमी आहे, 37-38 वर्षाची वय आहे. 15-20 वर्षापासून मी पण महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री बघितले, महाराष्ट्राचे अनेक नेते बघितले, पण गोरगरिबाची जाणीव आणि गोरगरिबाचं काम करायची जे धाडस एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे, तसा मुख्यमंत्री महाराष्ट्राला असा लाभणार नाही. आज बघा, आरोग्याच्या माध्यमातून जे बी गोरगरिबी महाराष्ट्राचे कोणे कापऱ्यामधून माणूस येते, जे बी आजार असते, त्यांना 1 नाही तर 2 दिवसात न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करते. साहेब, मी एक घटना सांगतो तुम्हाला. नाटा साहेब, माझा मतदारसंघ परभणी जिल्ह्याचा पात्रिता आहे आणि मी साईबाबा जन्मस्थानचा, जिथं साईबाबाचा जन्म झाला, माझ्या घरात आणि साईबाबाच्या घरात 500 फुटाचं अंतर आहे साहेब. 35 वर्षापासून साईबाबा आळाखड्याचा विषय प्रलंबित होता. अनेक मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, अनेक वित्तमंत्री झाले महाराष्ट्राचे, अनेक नगर विकास मंत्री झाले महाराष्ट्राचे, कुणी न्याय नाही दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीनं 92 कोटी रुपये मंजूर केले साईबाबासाठी. आणि साहेब, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. साईबाबाचं मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला सगळा आमचा मुस्लिम समाज आहे. अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये मुस्लिम समाज और हिंदू समाज असा राहते साहेब की महाराष्ट्राला एक प्रेरणा घेण्यासाठी लोकांना असं वाटत नाही
आज जे डेव्हलपमेंट करत आहे मी साईबाबा मंदिरचा, त्याचा पाठपुरावा मी केला एकनाथ शिंदे साहेबांकडे, आणि एकनाथ शिंदे साहेबांना 92 कोटी रुपये मंजूर केले. आणि एकनाथ शिंदे साहेबांना न्याय द्यायचं काम खरी केलं असेल तर प्रत्येक माणसाला न्याय द्यायचं काम केला. तसंच मी तुम्हाला सांगतो नाटा साहेब, आज अल्पसंख्याक समाजाचे 700 नगरसेवकांना प्रवेश केला, नागपूर पासून तर मुंबईपर्यंत. आमच्या समाजाचे 18 मागण्या मी एकनाथ शिंदे साहेबांकडे मुंबईला मेळावा घेऊन ठेवले होते. आणि ते मेळाव्यामध्ये 70 वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी नुसतं मत घ्यायचं काम करत आहे अल्पसंख्याकाचा, पण अल्पसंख्याकला आजपर्यंत कुणी न्याय दिला नाही. अल्पसंख्याकचे कोणी जे बी प्रॉब्लेम आहे, जे बी अल्पसंख्याकचे प्रश्न आहे, आजपर्यंत कोणी निकाली लावले नाही. नुसतं अल्पसंख्याचं मत घ्यायचं काम केलेलं आहे. 18 मागण्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे ठेवले होते. आजपर्यंत अल्पसंख्याक महामंडळाला नुसतं 30 कोटी रुपये निधीची हमी होती. ते हमी 30 कोटीची 500 कोटी रुपयाचे कोणी काम केलं असेल, 500 कोटी रुपये द्यायचा ते एकनाथ शिंदे साहेबांनी केला. दुसरी मागणी आम्ही ठेवली होती की आमचे मुलं शिकायला पाहिजे, आमचे मुलं विदेशला जाऊन शिकायला पाहिजे, पण आमच्यापाशी तितकी हे नाही, आर्थिक आमची लोकांची परिस्थिती नाही. साहेबांकडे आम्ही ते पण मागणी ठेवली. स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे मुलं अल्पसंख्याकचे विदेशला जाणार आहे त्यांचा सगळा खर्च सरकार करणार आहे. तिसरी मागणी आम्ही ठेवली होती, अल्पसंख्याकचे जे एरिया, जे मोहल्ले, तिथं रस्ते नाही, तिथं लाईट नाही, ते पण एकनाथ शिंदे साहेबांना आजपर्यंत अल्पसंख्याकला 50 वर्षात इतका निधी कोणी दिला नसेल जितका 1 वर्षात एकनाथ शिंदे साहेबांना दिला. 750 कोटी रुपये द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. जे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केला, एकनाथ शिंदे साहेब एक सेक्युलर नेता आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज अनेक डॉक्टर, 2000 डॉक्टरना शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, 700 नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश केलेला आहे साहेब. आणि अनेक नगराध्यक्ष साहेब, परभणीमध्ये काँग्रेसची 30 वर्षापासून सत्ता होती, तिथली महापालिकाचे 60 नगरसेवकची कौन्सिल आहे साहेब, त्याच्यापैकी 50 नगरसेवकांना प्रवेश केला एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. अनेक वर्षापासून तिथले रस्ते गुडघे इतके खड्डे झाले होते साहेब शहरामध्ये, चालायला रस्त्यावर चालायला रस्ता नव्हता. एकनाथ शिंदे साहेबांना 1 दिवसात 62 कोटी रुपये तिथं मंजूर केले. खरं एकनाथ शिंदे साहेबांना न्याय द्यायचं काम कोणी केलं असेल तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलेलं आहे. आज नाटा साहेब, मी साहेबाला केव्हा भेटलो नाही, पण साहेब तुमचं नाव मी लय दिवसापासून ऐकून आहे. आणि साहेब खरं हे लोक नशीबवान आहे, तुमच्यासारखा नेता त्यांना भेटला. मी तो म्हणेन साहेब, तुमच्यासारखे लोक राजकारणामध्ये यायला पाहिजे, तुमच्यासारखे लोक महाराष्ट्रामध्ये मंत्री व्हायला पाहिजे. लोकांना न्याय द्यायचं काम, प्रशासन कसं चालवायचं, लोकांना कसं न्याय द्यायचा. साहेब तुमचं नाव कोणे महाराष्ट्राचे कोणे मध्ये, तुम्ही ज्या पद्धतीत काम केलं साहेब आणि ज्या पद्धतीत गोरगरिबाला न्याय दिला त्याचं आज एक उदाहरण आहे. हे लोक तुमच्यासाठी इतकं बसलेले साहेब. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखे लोक राजकारणात यायला पाहिजे, तुमच्यासारखे लोक राजकारणात राहायला पाहिजे. खरं गोरगरिबाला न्याय द्यायचं काम जे एकनाथ शिंदे साहेब करत आहे, 100% त्यांचे पावलावर पाऊल ठेवून तुम्ही गोरगरिबाला न्याय देऊ शकते. तुमच्यासारखे लोकांना, खरं हे लोकांना बी तुमच्या पाठीशी ताकदीनं राहायला पाहिजे. आणि नाटा साहेबांसारखे लोक राजकारणात आले तर खूप सारा डेव्हलपमेंट होऊ शकते, खूप सारे लोकांना न्याय भेटू शकते. त्याच्यामुळे मी विनंती करणार आहे की तुम्ही बी नाटा साहेबांचे पाठीशी ताकदीनं राहायला पाहिजे. आणि अल्पसंख्याक समाजाला बी एक मी गुजारिश करणार आहे की तुम्हाला जे एकनाथ शिंदे साहेबाला आपण आजपर्यंत एक वोट नाही टाकला, एक मतदान नाही केला, आज 70 वर्षापर्यंत कांग्रेस राष्ट्रवादी तुमचा मत घ्यायचं काम करत आहे. बरोबर है कि नहीं मौलाना? 70 साल से अपने वोट कांग्रेस राष्ट्रवादी ले रही, 70 साल से वोट लेके कोई काम नहीं किए उन्होंने. आज एकनाथ शिंदे साहब ने जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब 2000 कोटी रुपये पॉलिसी मॅटर मध्ये अल्पसंख्याक समाजाला दिलं, तो अल्पसंख्याक समाज की भी जिम्मेदारी बनती.
अल्पसंख्यक समाज को भी मैं एक गुजारिश करूंगा, ताकत से एकनाथ शिंदे साहब के और श्रीकांत शिंदे साहब के पीछे खड़े रहना चाहिए और इधर नाडा साहब के पीछे खड़े रहना चाहिए, क्योंकि सही न्याय देने का काम अगर महाराष्ट्र में कोई कर रहा होगा तो वो एकनाथ शिंदे साहब कर रहे हैं। क्योंकि एकनाथ शिंदे साहब को महाराष्ट्र में 1 साल में एकनाथ शिंदे साहब ने जो काम का धड़ाका लगाया है, अगर एकनाथ शिंदे साहब को 5 साल मिलेंगे तो एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र का चेहरा मोहरा बदलने का काम करेंगे। इसलिए मैं हर समाज को गुजारिश करता हूं, ताकत से एकनाथ शिंदे साहब के पीछे खड़े रहिए और एकनाथ शिंदे साहब के हाथ बलकट कीजिए और हमारे नेता श्रीकांत शिंदे साहब के भी हाथ बलकट कीजिए। और नाडा साहब के जैसा आदमी, एजुकेटेड आदमी, इतने बड़े पोस्ट पे गए वाला आदमी जिसको सब चीज का नॉलेज है, आपने नाडा साहब के पीछे ताकत से खड़े रहना चाहिए और शिवसेना को बलकट करना चाहिए। इतना बोलता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सईद खान साहेब। यानंतर आपण आपल्या व्यासपीठावर जे आता नव्याने उपस्थित झाले प्रदीप एम सचदे, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा आदरणीय विजय नाटा साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। यानंतर शेवटचे विचार, आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आतुरतेने उपस्थित आहात। या आपले सर्वांचे लाडके, ज्यांनी सशक्त नवमुंबईचे नेतृत्व केलं, नवमुंबई मनपाचे माझे कर्तव्यदक्ष आयुक्त म्हणून काम पाहिलं, नवमुंबईच्या विकासाला चालना देणारे असामान्य कर्तृत्व, सर्वांना सोबत घेऊन विकासाचा ध्यास घेणारे उच्च विभूषित असे नेतृत्व, तळागाळातील शिवसैनिकांच्या आधारावर आदरणीय शिवसेना उपनेते विजयजी नाटा साहेब यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आपले विचार मांडावे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या सगळ्यांना मी वंदन करतो। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मनापासून वंदन करतो। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व तडफदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अभिवादन करतो। या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी सन्माननीय सईद खान, जे अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी आज या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते सन्माननीय सलीमजी मुल्ला, सन्माननीय साळवे साहेब, सन्माननीय सरोजताई पाटील, सन्माननीय खान साहेब, सन्माननीय श्रीजी पाटील, उपजिल्हा प्रमुख सन्माननीय घोडेकर साहेब, सन्माननीय मिलिंदजी, सन्माननीय आगुंडे साहेब, सन्माननीय सिंग साहेब, शहर प्रमुख विजयजी माने, या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचं अतिशय नेटकं आयोजन केलेले माझे सहकारी सन्माननीय भोसले साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
हे फटाकडे प्रवेश ज्यांनी केला त्यांच्या सन्मानार्थ वाजवण्यात आलेले, माझ्या सन्मानार्थ नाही वाजवले. सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. खऱ्या शिवसेनेमध्ये, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये, धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश केला. मनापासून तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. उशीर खूप झालेला आहे वेगवेगळ्या कारणांनी, त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. अनेक विषय या ठिकाणी बोलण्यासारखे. आता वेळोवेळी आपण भेटणार असल्यामुळे मी सगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी स्पर्श करत नाहीये. पण तुम्ही उशिरा का होईना सगळी मंडळी योग्य रस्त्यावर आलेले आहात, योग्य घरामध्ये आलेले आहात. आणि मी तुम्हाला सगळ्या आमच्या सहकार्यांच्या वतीनं खात्री देतो की यापुढे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या काही सामाजिक अडचणी असतील, सार्वजनिक अडचणी असतील, वैयक्तिक अडचणी असतील, कौटुंबिक अडचणी असतील, त्या सगळ्या अडचणीमध्ये तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करू. मनामध्ये किंतु परंतु शंका काही ठेवू नका. तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असणारी ही संघटना आहे आणि अतिशय चांगल्या ठिकाणी तुम्ही आलेले आहात. त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. राज्यामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर लाखो लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि जी काय शिल्लक शिवसेना राहिलेली आहे, येणाऱ्या काळामध्ये नव्या मुंबईमध्ये एकही मनुष्य शिल्लक शिवसेनेमध्ये शिल्लक राहिलेला तुम्हाला दिसणार नाही. कारण जी काही मंडळी राहिलेली आहे ती शिवसेना डुबवण्यासाठीच राहिलेली आहे. खंडणीखोर मंडळी राहिलेली आहेत. त्यामुळे त्यांना कंटाळून जे खरे शिवसैनिक, जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, जे दिघे साहेबांचे शिवसैनिक आहेत, ते आपल्या शिवसेनेमध्ये आलेलं महिन्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला दिसेल. या ठिकाणी मी सांगण्यापेक्षा सईद खान साहेबांनी शिंदे साहेब ही काय चीज आहे आणि शिंदे साहेब समाजासाठी, वेगवेगळ्या समाजांसाठी काय काम करतायत, अतिशय खणखणीत उदाहरणं देऊन तुम्हाला सगळ्या मुस्लिम समाजाला त्यांनी एक प्रकारे आपल्या डोळ्यामध्ये अंजन घातलेले आहे की शिंदे साहेबांनी हे केलेलं आहे, शिंदे साहेब हे करणार आहेत, म्हणून आपण शिंदे साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सईद खान साहब, मैं 10 साल हो गए शिवसेना में काम कर रहा हूं और तब से शिंदे साहब ही हमारे संपर्क मंत्री है, हमारे नेता है, हमारे वरिष्ठ मार्गदर्शक है. इसलिए हम लोग तो सब जानते थे कि शिंदे साहब का काम का तरीका क्या है. आणि त्याच शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण ज्या वेळी या शहरामध्ये अडचणी आल्या त्यावेळी या शहरातल्या गोरगरीब माणसांना मदत करण्याचं काम केलं. आणि म्हणून आमच्या सगळ्यांवर प्रेम करून सगळ्या जाती धर्माचे लोक, सगळ्या वयोगटातले लोक, सगळ्या भागातले लोक शिवसेनेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि नव्या मुंबईची शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना अतिशय मजबूत या शहरामध्ये झालेली आहे. या शहरामध्ये शिवसेना हा नंबर 1 चा पक्ष आहे. आमचे 40-45 नगरसेवक या शहरामध्ये आहेत आणि आमचा उद्देश एकच आहे. मी परवा वाढदिवसाच्या दिवशी देखील तुम्हाला सांगितलं कि अल्लाह ने सब दिया है, शोहरत दी, पैसे दिए, नाम दिया, जिंदगी भर रेल लाइन की गाड़ी में घूमने का मौका दिया, बंगला दिया. आपल्याला आता जी काय देवाने बुद्धी दिली, जी काय अक्कल दिली, जी काय समज दिली, जो काय अनुभव दिला, जे काय ज्ञान दिलं, याचा उपयोग फक्त आणि फक्त समाजामधली जी गरीब मंडळी आहेत, समाजामधली जी गरजू मंडळी आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे, अशा लोकांची मदत करण्याचा विडा आम्ही उचललेला आहे आणि रोज तेच काम आम्ही करतो. कुणाचं दवाखान्याचं ऍडमिशन असो, दवाखान्याचे पैसे भरण्याचं काम असो, शाळेचं ऍडमिशन असो, मुलांची फी भरण्याचं काम असो, पोलीस स्टेशनचं काम असो, एखाद्या विधवा महिलेला मदत करण्याचं काम असो,
एखाद्या गरीब माणसाच्या घरावर जप्ती आली तर ती थांबवण्याचं काम असो, ही सगळी कामं आमचे शिवसैनिक रात्रंदिवस करतात आणि म्हणून मोठ्या प्रेमाने तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. तुमचं या पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो. सगळे मंडळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. आपण असं समजतो की मुस्लिम समाजाचा कोर गट समाजवादी पक्षामध्ये असतो. साहेबांच्या, मुल्ला साहेबांच्या, खान साहेबांच्या आमच्या 1 किंवा 2 भेटी झाल्या असतील. त्यांना आमचे विचार पटले, आमची कामाची पद्धत पटली. शिंदे साहेबांच्या कामाचा धडाका त्यांनी पाहिला आणि 8 दिवसामध्ये त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला यांच्या पक्षामध्ये जायचे. मनापासून तहे दिल से आपका मैं हमारी पार्टी में स्वागत करता हूँ और आप बेफिक्र रहिए. आपके जो भी प्रॉब्लम है, सामाजिक प्रॉब्लम है या आपके कोई के प्रॉब्लम है, सब सुलझाने का काम शिवसेना कम से कम समय में करेगी. सईद साहब, आपको आप अभी बता रहे थे किसी को कि आपका शिंदे साहब का काफी पुराना संबंध है. 24 तास उपलब्ध असणारा हा मुख्यमंत्री आहे. काल ठाण्यामध्ये हजारो लोकांना भेटले. मुंबईची मंडळी त्याला त्रास होऊ नये म्हणून वर्षावर आले. आम्ही वर्षावर गेलो होतो. वर्षावर देखील हजारो लोक त्याला भेटायला आले होते. सगळ्यांना भेटले, सगळ्यांचा गुच्छ हार सगळ्याचा स्वीकार केला, सगळ्यांच्या बरोबर फोटो काढले आणि जे जे लोक त्या ठिकाणी आले होते त्या सगळ्या लोकांची चहा पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था वर्षावर केली होती. असा आपलं अतिशय उदार मनाचा, दिलदार वृत्तीचा आणि कार्यकर्त्यांसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपण कशाची चिंता करण्याचं कारण नाहीये. अशा मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आपली जबाबदारी, विशेषतः पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, की गोरगरीब जनतेचे जे प्रश्न आहेत, मंदिराचे प्रश्न असतील, मस्जिदचे प्रश्न असतील, चर्चचे प्रश्न असतील, सामाजिक संस्थांचे प्रश्न असतील, स्वयंसेवी संस्थांचे प्रश्न असतील, बचत गटांचे प्रश्न असतील, विधवा महिलांचे प्रश्न असतील, या प्रश्नाकडे लक्ष देऊन या लोकांना मदत करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आमच्याकडे होईल, याच्याबद्दल आपल्याला खात्री देतो. यानंतर वेळ खूप झाला, मी आपला फार वेळ घेणार नाही. यानंतर पक्ष प्रवेशाचा या ठिकाणी सोहळा आहे. मला अतिशय आनंद होतो. या ठिकाणी बरेच पदाधिकारी, आता मी मगा म्हटलं तसं सलीम मुल्ला साहेब आहेत, खान साहेब आहेत, माझा सहकारी, माझा मित्र अब्दुल शेख आहे, माझे जुने सहकारी शिरीष पाटील आहेत, सन्माननीय सिद्धार्थजी साळवे आहेत, धनावडे आहेत, रेश्मा शेख आहेत, परजाना दर्जी आहेत, गुरमीत सिंग आहेत, सन्माननीय भालेकर साहेब आहेत, शरदजी भोईर आहेत, तुर्ब्यामधले अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे जय भवानी मित्रमंडळाची मंडळी या ठिकाणी आलेली आहे. उत्तर भारतीय विभागाचे अनेक मंडळी, शिवप्रसाद पाल आहेत, विशाल सिंग जयस्वाल आहे, सन्माननीय चौधरी साहेब आहेत, सचदेव साहेब आहेत, सोनी साहेब आहेत, अनेक हजारो शेकडो मंडळी या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतायत. या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती हात जोडून करतो की पक्ष प्रवेशाचा सोहळा फक्त 10 मिनिटांमध्ये संपणार आहे. त्यांचा सन्मान ठेवणं हे आपलं काम आहे. म्हणून कृपया सगळ्यांनी 5-10 मिनिट शांत बसावं. संजय सगळ्यांचा अल्पहाराची व्यवस्था केली, सगळ्यांच्या अल्पहाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली. 10 मिनिट आपण शांतता बाळगावी, आपल्या जागेवरून उठू नये अशी हात जोडून विनंती करतो. आणि यानंतर घोडेकर साहेब ज्या ज्या लोकांची नावं या ठिकाणी वाचतील त्यांनी या ठिकाणी येऊन एकतर काही लोकांना आपण पद देतोय सिंबॉलिक याच्यात आणि बाकीच्यांना येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पद ज्यांना पाहिजे त्यांना देणार आहोत. हा कार्यक्रम 10 मिनिटांसाठी आपण कृपया शांततेने या ठिकाणी बसावं आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाटासाहेब. या ठिकाणी नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने भव्य पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामध्ये वाशिम विभागामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मूळ शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी होत आहे. प्रथमतः या ठिकाणी प्रमुख लोकांचा या ठिकाणी प्रथमतः प्रवेश सोहळा केला जाईल.
आणि बाकीच्या सर्व सहकार्यांना आपण व्यासपीठावर बोलून मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी। प्रथमतः आपले जे प्रमुख आहेत यामध्ये समाजवादी पार्टी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष सलीमजी मुल्ला साहेब यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी शिवसेना उपनेते आदरणीय विजयजी नाटा साहेब आणि सर्व सईद खान साहेब आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडत आहे। या ठिकाणी अनेक पदाधिकारी त्यांच्यासमोर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांची यादी ही माझ्या समोर आहे। परंतु प्राथमिकता सलीम मुल्ला साहेबांचा या ठिकाणी आपण प्रवेश करत आहोत। यानंतर एम.एच. खान साहेब जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण प्रवेश सोहळा घेत आहोत। यांचे सहकार्याने समाजवादी पार्टी की जो टीम है वो कृपया करके स्टेज पे आए। इरफान शेख, अबरार अली, इरफान अहमद, रईस शेख, राजेश, निशाद, आदित्य, अजीज शेख, अर्शिया लान, रहीम खान, खान अमानुल्ला, शबील शेख, रेशमा मैडम, राज मैडम, यास्मीन मैडम, जो टीम है मुश्ताक अहमद, कल्फी, मिकाइल, समाजवादी पार्टी की जो मेन अपनी पदाधिकारी है वो कृपया करके स्टेज पे आए। या ठिकाणी समाजवादी पार्टी नवी जिल्हाध्यक्ष आदरणीय सलीम मुल्ला साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सर्व सहकार्यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे। कृपया पुढे ज्यांचा झालाय त्यांनी पुढे जाणार, त्या कोपऱ्यामध्ये पुढे जागा आहे। चला, ज्यांच्या पक्ष प्रवेश झालाय त्यांनी कृपया त्या बाजूला पुढच्या बाजूला उपस्थित राहावं। कृपया पुढे चला। अब्दुल भाई कृपया महिला भगिनी भी आलेल्या आहेत, कृपया पुढे चला, जरा आगे जाइए प्लीज। अपने महिला भगिनी को साथ में ले लो। अब्दुल भाई ये जो सामने खड़े हैं उनको जरा पीछे ले ले, विजयराव बाजूला हो जरा ते। पत्रकारांना त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांचं छायाचित्र टिपता येईल याची नोंद घ्यावी। सर्वांनी ग्रुप मध्ये उभे राहा। विजयराव पुढे बघा, विजयराव या ठिकाणी समाजवादी पार्टी नवी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सलीम मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील समाजवादी पार्टीचे अनेक सन्मान्य पदाधिकारी यांचा या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। कृपया आता सर्व काही पुढच्या साहित्याला जागा करून कृपया यानंतर अजून प्रवेश आहे। कृपया मान्यवरांना विनंती, आपण चला त्या तिकडून खाली होत। चला, ज्यांचं झालं त्यांनी कृपया खाली या।
मान्यवरांना विनंती, आपण पुढच्या प्रवेश या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी अब्दुल शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपविभाग प्रमुख आणि वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, त्यांच्या समवेत एम.एच. खान साहेब हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश शिवसेनेचे उपनेते आणि अल्पसंख्याकांचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय खान साहेबांच्या ठिकाणी शुभारंभ होत आहे. या ठिकाणी यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित झाले आहेत. रवीज खान, युसुफ खान, हरिओम अजपान, बबलू पानसिंह, नती खान, राजेश खान, उस्मान बनिया, अरबाब सय्यद, फैयाज शेख यांची नियुक्ती नाटा साहेबांच्या बोलण्याला नाटा साहेबांच्या हातात पत्र. या ठिकाणी एक नियुक्ती पत्र आदरणीय सईद खान साहेब, शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून शिवसेना उपनेते विजय नाटा साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिली जात आहे. श्री मतलूब हुसेन खान नवी मुंबई यांना या ठिकाणी अल्पसंख्याक मुंबई उपाध्यक्षपदी यांची नियुक्ती केली जात आहे. कृपया आदरणीय विजय नाटा साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांची नियुक्ती करावी. शाळेच्या गजरात स्वागत करावं. या ठिकाणी दुसरी नियुक्ती पत्र देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केले जात आहे. श्री शेर मोहम्मद टिका खान पठाण यांची अल्पसंख्याकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचाही या ठिकाणी नियुक्ती पत्र देऊन आदरणीय शिवसेना उपनेते विजयजी नाटा साहेब आणि आदरणीय सईद खान साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वांनी टाळीच्या गजरात स्वागत करावं. यानंतर फरजान दर्जी या ठिकाणी साहेबांचा सत्कार भेटवस्तू देऊन होत आहे. सर्वांनी स्वागत करावं. यानंतर फरजान दर्जी, गुरमीत सिंह सवनाते यांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. फरजान दर्जी आणि गुरमीत सिंह सवनाते त्यांच्या समोर रिंकू ठाकूर, इस्माईल, अफरोज गोलंदाज, मोहिंदर रावत, नौजिया शेख, जोहराबी सय्यद, रेशमा सय्यद, शबरम सय्यद, फराह सय्यद, सावित्री पुजारी, गीता गुजर, मंजीत कौर, शाहिनी सिद्दीकी, रिजवाना हिकायत आणि मेहक अब्दुल रहीम खान, शहीदा सय्यद अशा सर्व सहकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे. हे सर्व याच विभागातील रहिवासी आहेत. या सेक्टर 11-15 विभागातील ते रहिवासी आहेत. आमचे महाराष्ट्राचे उपनेते नाटा साहेबाचा आदेश आहे आणि त्यांचे शिफारसनुसार सलीम मुल्ला साहब को महाराष्ट्र का उपाध्यक्ष नाटा साहब ने सिफारिश की थी, पर उनका पत्र रह गया ऑफिस में, पर फिर भी नाटा साहब के आदेश के हिसाब से मैं आज घोषित करता हूं सलीम मुल्ला साहब को महाराष्ट्र का अल्पसंख्यक धन्यवाद. यानंतर सर्वजण पुढे या. कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्या. पुढे ज्यांचा पक्ष प्रवेश झाला असेल त्यांनी कृपया जागेवर बसा.
अजूनही बरेचसे पक्षप्रवेश बाकी आहेत आणि ज्यांचा पक्षप्रवेश झाला असेल त्यांनी कृपया पुढील पक्षप्रवेशासाठी जागा मोकळी करावी. ग्रुपने उभे राहा, फोटो घ्या आणि कृपया पुढील पक्षप्रवेशासाठी जागा उपलब्ध करून द्या. सर्व प्रवेशामध्ये या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झालेल्या सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत. कृपया ग्रुप फोटो घ्या. संजयजी थांबा, संजयजी मागे प्लीज एक ग्रुप फोटो घ्या जरा. अजून बरेच पक्ष प्रवेश आहेत. अरे या 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 मिठाईजी या. थोडं मागे सरा जरा दादा, मागे सरा जरा. चांगला फोटो येईल तुमचा टीव्ही मध्ये आणि पेपर मध्ये तुमचे फोटो येतील. मागे सरा जरा दादा, मागे सरा प्लीज. यानंतर श्री सिद्धार्थ साळवी, अध्यक्ष बहुजन पंचायत समिती नवी मुंबई, आंबेडकर चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते, समाजसेवक, उत्कृष्ट निवेदक, कवी, हे जुन्नर विभागामध्ये राहत आहेत आणि त्यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे. त्यांच्या समोर अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. या ठिकाणी सौ शीतल साळवी, सौ शिल्पा सागपाळ, सौ अनिता दरेकर, सौ रेश्मा, सौ स्नेहल सावंत, सौ सुनीता पवार यांना विनंती आपण व्यासपीठावर या. या ठिकाणी सिद्धार्थ साळवी साहेबांसमोर आपला प्रवेश होणार आहे आणि ज्यांचा नाव उल्लेख केला जाईल त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊ नका. आपला सुद्धा प्रवेश या ठिकाणी झाला असेल तर समजावं. प्राथमिक या ठिकाणी सिद्धार्थ साळवी आणि महिला भगिनी संघ मित्रा महिला मंडळ या मंडळाच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होत आहे. त्यामध्ये शिवदास सागपाळ, बुद्धेश्वर दरेकर, समीर दळवी, मोहन पवार, हिम्मतलाल शिंदे, मेघराज शिंदे, सिद्धार्थ ढोबळे, सौदागर साळुंके, गंगासागर बनसोडे, मिलिंद फंदे, असलम बेग, नाथू राठोड, विजय कांबळे, सुजल शिंदे, सागर शिंदे, सागर वाघ, रितेश गुलगज, प्रवीण मनचांदर, अक्षय मस्के, कुणाल बोर्डे, संदेश पोमसे, मयूर पाटील, नरेश शिंदे, बलिराम कांबळे, नयन मोहन पवार, सुनील लोखंडे, अजय कांबळे. कृपया या ठिकाणी सिद्धार्थ साळवी साहेब आणि त्या महिला भगिनी संघमित्रा महिला मंडळ यांच्या उपस्थिती या ठिकाणी प्राथमिकता पक्ष प्रवेश होत आहे. कृपया विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी फोटो सेशनसाठी उभं राहावं. सर्व महिलांना विनंती आपण या ठिकाणी पुढे उभे राहू. कृपया पत्रकारांना आपला या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे. यानंतर वाशी विभागामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मूळ शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. श्री ज्योतिराम भालेकर, शिवसेना विभाग प्रमुख वाशी विभाग यांच्या नेतृत्वाखाली जेपी सिंग सेक्टर 16, मोहन रघुनाथ मांगर सेक्टर 28, शिवराम संपत सागपाळ सेक्टर 15 वाशी, अनंत खमकर, बजरंग सागपाळ, दत्तात्रय गोळे, नाथालाल गोळे, शैलेश कदुरुंडे, पंडित अटुगडे सेक्टर 9, सचिन शामराव अटुगडे सेक्टर 9, हेमंतबाई सैनी सेक्टर 9, रामकृष्ण झा सेक्टर 9, विजय कुमार पाटील सेक्टर 9 व इतर सर्व शिवसैनिक कृपया आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. या ठिकाणी आदरणीय शिवसेना उपनेते विजय नाटा साहेब आणि अल्पसंख्याकांचे महाराष्ट्राचे पदाध्यक्ष सईद खान साहेब यांच्या शुभ हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्ष प्रवेश होत आहे. वाशी विभागातून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मूळ शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. श्री ज्योतिराम भालेकर, शिवसेनेचे विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली वाशी विभागातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिवसैनिक हे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. कृपया सर्वांनी व्यासपीठावर उभं राहावं. एक फोटो करता सर्वांनी पुढे उभं राहा. नाटा साहेब
पत्रकारांना एक फोटो घेऊ द्या. एक मिनिट कुठे यांचं पत्र उपजिल्हा माझं कन्फ्युजन तुम्ही घोषित करून टाका. तुम्ही बोलायचं एकदा बोलून टाका. देतो ना 2 मिनिटात सहीच केली या ठिकाणी कोण राहिले आपण समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुल्ला साहेब यांचा सलीम मुल्ला साहेब यांच्या या ठिकाणी शिफारस पत्र देऊन त्यांची नियुक्ती होत आहे. उपजिल्हा प्रमुख विजयची आहे ना आहे थोडा कन्फ्युजन होता. ओके चलो भाई. शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई यांचा समाजवादी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सलीम मुल्ला साहेब यांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या या ठिकाणी मूळ शिवसेना उपजिल्हा प्रमुख नियुक्ती करण्यात येत आहे. यानंतर जय भवानी मित्र मंडळ सेक्टर 15 येऊर नवी मुंबई श्री गुरुप्रसाद नार्वेकर, अरुण जयस्वाल, मनीष शिंदे, मंगेश पिसे यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे.